आज आपण धाराशिव शहरामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंगराव देशमुख साहेब आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर हे या शाळेचे विद्यार्थी आहेत. कुणाकुणाला सौभाग्य असं मिळत आहे की ज्या झाडाला आपण रोपण म्हणून लावलेलं असते त्या झाडाचं फळ कदाचित कुणाला मिळत नाही. फळाची अपेक्षा करूच नका, असं कार्य करा असं म्हटलं जातं. पण एकाएकाचं नशीब असं असतं की झाड पण लावायचं आणि त्याच्या नशिबाला फळ पण मिळत आहे. आणि अशीच परिस्थिती रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये प्राचार्य जयसिंगराव देशमुख साहेबांच्या वाट्याला आले. आणि हे सुख कुणाच्या वाटणीला येत नाही. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की छोटे छोटे कामं करा, पण ते चांगले काम करा. आणि ते चांगले काम करत करत तुम्हाला अडचणी येतील, पण अडचणीला तुम्ही कधीही घाबरून जाऊ नका. त्या अडचणी दूर करत जा. आणि एक दिवस ती सुखाचा महासागर एकदा बनला तर आयुष्यात सुख सुख आणि सुखच असतं. आणि ती पिढ्यानपिढ्या असतं. म्हणून वाईट मार्गाला जाऊन वाईट महासागर बनवून आपल्या वाटणीला वाईटपणा आणि दुःख कधीच आणू नका, असा संदेश गौतम बुद्ध देतात. आणि तसाच संदेश या धाराशिव शहरामध्ये सन्माननीय आदरणीय शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे साहेबांनी या ठिकाणी दिला. आणि त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक विद्यार्थी या शाळेमध्ये घडला. आणि त्या विद्यार्थ्यामध्ये घडलेला एक विद्यार्थी जयसिंगराव देशमुख साहेब याच शाळेत शिकले, याच शाळेत ते प्राचार्य झाले. हा इतिहास सांगताना मला आनंद वाटतो. खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक म्हणून माझेही तिन्ही मुलं याच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. मला ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करण्याचं सुद्धा मनमोकळेपणानं काम करणारे प्राचार्य जयसिंगराव देशमुख साहेब विशेष व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. आपण त्यांना विचारूया की मागच्या 6 तारखेलाच 6 जुलैला या कॉलेजमध्ये एक नॅक नावाची परीक्षा आहे. या देशामध्ये कौशल्य त्याचा क्रमांक कसा आहे आणि कशा पद्धतीनं ती नॅकची परीक्षा घेतली जाते हे बेंगलोरचं एक संस्थान या परीक्षेसाठी क्रमांक देत आहे. आणि चांगलं गुणवान काम करणाऱ्या कॉलेजला ती नंबर मिळतो. आणि तो नंबर परमहंस महाविद्यालयाला ए ग्रुपचा मिळाला आहे. आपण या विषयावर अधिक माहिती आपण प्राचार्य जयसिंगराव देशमुख साहेबांना विचारूया. सर नमस्कार. प्रथमतः मी खडतर प्रवास न्यूज चॅनलचे या ठिकाणी सुरुवातीला आभार मानतो की आमच्या महाविद्यालयाला नॅकमध्ये जे मूल्यांकन नॅक कमिटीकडून मिळालेलं आहे, ए दर्जा जो प्राप्त झालेला आहे, त्याचं अभिनंदन करण्यासाठी सदरचे टीम सगळी या महाविद्यालयात आली. त्या सगळ्यांनी आमची दखल घेतली. त्याबद्दल मी सर्वप्रथम खडतर प्रवास न्यूज चॅनलच्या सर्वच संपादक आणि सर्वांचंच या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो आणि आभार मानतो. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी याच महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून व्यवसायाच्या करिअरला सुरुवात केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये आज नेतृत्व प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी करतोय. हे खरंच समाधान मला त्या ठिकाणी फार मोठं आहे. खरं म्हणजे या महाविद्यालयाची सुरुवात 1959ला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं केली. संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी जे अथक परिश्रमातून तळागाळातील मुलं, बहुजन समाजाची मुलं, शेतमजुराची मुलं त्या ठिकाणी शिकली पाहिजेत या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेमधून त्या ठिकाणी अनेक खेडोपाडी, मग तुमचा कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी शाळा उघडून त्या ठिकाणी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आणि शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत असतानाच उच्च शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली मुलींना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी म्हणून उच्च शिक्षणाचं पहिलं पाऊल संस्थेनं आपल्या उस्मानाबादला रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी टाकलं. आणि
त्या महाविद्यालयाची सुरुवात जी झालेली आहे त्यावेळेपासून आजपर्यंत जो अकॅडमिक एक्सलन्स या महाविद्यालयाचा आहे तो अत्यंत सुंदर आहे. चांगल्या पद्धतीनं या महाविद्यालयामधून त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. आज अनेक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा प्रशासकीय सेवेमध्ये असेल असे अनेक विद्यार्थी या महाविद्यालयाने आज दिलेले आहेत. आणि या सगळ्या महाविद्यालयाची जी काही त्या ठिकाणी वाटचाल झालेली आहे ती याच महाविद्यालयातून त्या ठिकाणी झाल्यामुळं त्याचा सार्थ अभिमान मला त्या ठिकाणी वाटतो आणि त्याचाच मी एक घटक आहे याचाही मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो. नॅकच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाच्या शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये आला, याविषयी काय सांगाल, काय वाटतं? सर, नॅक ही एक त्या ठिकाणी जी समिती आहे देश पातळीवरची, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल, ज्याचं हेड ऑफिस बेंगलोरला आहे, त्या समितीमार्फत दर 5 वर्षाला महाविद्यालयाचं आणि विद्यापीठाचं त्या ठिकाणी मूल्यांकन होत असतं आणि त्या मूल्यांकन करून त्या ठिकाणी मग त्या महाविद्यालयाचा दर्जा त्या ठिकाणी निश्चित केला जातो. मला आपल्या महाविद्यालयाविषयी सांगत असताना आनंद वाटतो की दर 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आपल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयानं आत्तापर्यंत त्या ठिकाणी दर 5 वर्षाला नॅकचं मूल्यांकन करून घेतलेलं आहे, पुनर्मूल्यांकन करून घेतलेलं आहे. आणि परवा जी 34 सायकल त्या ठिकाणी पूर्ण महाविद्यालयाने केलेली आहे त्यासाठी 27 आणि 28 जूनला नॅक कमिटीची भेट महाविद्यालयाला झाली होती. त्याच्यामध्ये चेअरमन म्हणून होते ते कुरुक्षेत्र विद्यापीठाचे डॉक्टर शर्मा, हरियाणा येथील त्या ठिकाणी ते चेअरमन होते. डॉक्टर राधाकृष्ण लक्ष्मणन हे मदुराई तामिळनाडूचे हे त्याचे कोऑर्डिनेटर होते आणि मिझोराम येथील प्राचार्य माटे हे त्याचे मेंबर होते. या तिघाच्याही समितीनं या ठिकाणी महाविद्यालयाला 2 दिवस भेट देऊन सगळ्या जे काय अकॅडमिक असेल, जे काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, की काय जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टीची पाहणी केली आणि त्याच्यातून या महाविद्यालयाला अ दर्जा जो 3.23 हा CGPA आहे आउट ऑफ 4 या पद्धतीनं दिलेला आहे. आणि आज हे महाविद्यालय उस्मानाबाद शहरातलं एक नामांकित आणि 1 नंबरचं महाविद्यालय नॅक मूल्यांकनामध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्याचा मला आनंद या ठिकाणी व्यक्त होतो. विद्यार्थी बसले जातात काय कसं असतं? नॅकचं मूल्यांकनामध्ये जो काही 5 वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये दिलेला परफॉर्मन्स, महाविद्यालयाचे असलेले विद्यार्थ्यांचे प्रवेश, महाविद्यालयामध्ये असणाऱ्या प्राध्यापकांची गुणवत्ता, ह्या सगळ्या गोष्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या कशा पद्धतीचं आहे, या सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी ही समिती नॅक कमिटीला रिकमेंडेशन करत असते आणि त्या रिकमेंडेशनमधून त्या ठिकाणी रिझल्ट हा जाहीर होत असतो. त्याप्रमाणे तो रिझल्ट आपला कालच्या 6 जुलैलाच या ठिकाणी नुकताच जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये A ग्रेड महाविद्यालयाला मिळाला. याचा मला अत्यानंद होतो. याच्यामध्ये माझ्या महाविद्यालयाचे सगळे माझे सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि हितचिंतक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामुळेच या महाविद्यालयाला हे जे यश मिळालेलं आहे त्या सगळ्यांचंच मी या ठिकाणी सुरुवातीलाच अभिनंदन. विद्यार्थी बसलेले असतात कसं असतं? नाही, विद्यार्थी नसतात ते. एकूण 5 वर्षामध्ये परीक्षेमध्ये किती विद्यार्थी गुणानुक्रमे पहिले आलेले आहेत, गुणवत्ता यादीत आलेले आहेत, रिझल्ट कसा आहे, निकाल कसा आहे आणि विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता इतकी पूर्ण होते का दरवर्षी, या पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि त्याच्यातून हे मानांकन त्या ठिकाणी दिले जातात. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचं इथं आमच्या संस्थेच्या आपल्या मराठवाडा विभाग जो प्रशासकीय दृष्टीने केलेला आहे तसे संस्थेच्या प्रशासकीय दृष्टीने 6 विभाग आहेत. त्याच्यातला एक मराठवाडा विभाग आहे ज्याच्यामध्ये उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या 3 विभागाचा समावेश या मराठवाडा विभागात होतो आणि या 3 विभागामध्ये मिळून संस्थेच्या शाळा, DED कॉलेज, BEd कॉलेज, लॉ कॉलेज आणि आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अशी मिळून सगळे 21 युनिट्स मराठवाड्यामध्ये आहेत आणि हे सगळे युनिट्स गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये त्या ठिकाणी आजपर्यंत यशस्वी झाले. संस्थापक अध्यक्ष बापूजी साळुंखे यांच्याविषयी काय सांगाल? कोणत्या वर्षामध्ये स्थापन झाली संस्था? डॉक्टर बापूजी साळुंखे यांचं नाव गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे उर्फ बापूजी यांनी ह्या संस्थेची स्थापना 1954 केली आणि ज्यावेळी त्या 54 स्थापन केलं तर 1955 काही निवडक 2-3 हायस्कूलवरती या संस्थेची सुरुवात केली
आणि आज या संस्थेचा विस्तार एवढा वाढलेला आहे की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये जवळपास 410 शाळा आणि महाविद्यालय या संस्थेची आज कार्यरत आहे. बापूजी हे एक हाडाचे शिक्षक, एक सर्वसामान्य शिक्षक काय करू शकतो आयुष्यामध्ये त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बापूजी साहेब. एक त्यागी भावनेतून बापूजींनी या संस्थेची स्थापना केली आणि याच्यामध्ये सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांनाही बापूजींनी जे ध्येय दिलं संस्थेला ते ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण तसं. या ध्येय पूर्तीसाठी आम्ही सर्व गुरुदेव कार्यकर्ते त्या ठिकाणी झटत असतो आणि विद्यार्थ्याला ज्ञान देणं, विज्ञानाचे नवीन नवीन संशोधनाचे धडे देणं आणि हे करत असताना त्यांचा संस्कारी त्या ठिकाणी कुठे बिघडणार नाही, संस्कारी पिढी निर्माण होईल याचा सगळे आम्ही गुरुदेव कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि तो विचार खऱ्या अर्थाने आम्हाला बापूजी त्या ठिकाणी संस्था स्थापन होऊन माझ्या 2024 70 वर्ष. या संस्थेच्या अंतर्गत या ठिकाणी यशवंतराव अजून बीएड कॉलेज आहे, डीएड कॉलेज आहे. जे या ठिकाणाहून नामवंत असे आता शहरामध्ये नावाजलेले जे काय काय कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यामध्ये कोणता विद्यार्थी या ठिकाणी शिकला आहे असं काय सांगेल का? नक्कीच सर, असे अनेक विद्यार्थी आहेत. खरं म्हणजे आपल्या मराठवाड्यामधला उसरा जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्यामध्ये येतो आणि या भागाची शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी बापूजींनी कोल्हापूरहून येऊन उसरात या ठिकाणी हे महाविद्यालय सुरुवातीला सुरू केलं. इथल्या स्थानिक आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. हे करतच असताना काही व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावे म्हणून सुरुवातीला बीएड कॉलेज अध्यापक महाविद्यालय सुरू केलं की जे आज श्रीमती सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन या नावाने त्या ठिकाणी संबोधलं जातं. सोबतच त्याला डीएड कॉलेज पण त्या पद्धतीने सुरू केलं आणि नंतर उच्च शिक्षण व्यावसायिक असावं म्हणून लॉ कॉलेजचाही त्या ठिकाणी उभारणी 1984ला बापूजींनी या ठिकाणी करून दिली. त्याच्यामुळं इथल्या स्थानिक आणि पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि व्यावसायिक दोन्ही शिक्षणाची सोय बापूजींनी उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळं आज अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून आज बाहेर पडलेले. त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर या महाविद्यालयाचे पहिले काही विद्यार्थी ज्याच्यामध्ये नानासाहेब पाटील, आपण ज्यांना आदरानं आपल्या उसराचे महात्मा गांधी म्हणून ज्यांना ओळखतो, ते सुद्धा या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. डॉक्टर अभय शहापूरकर इथले आहेत, ते याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शिवसेन तात्या निंबाळकर जे होते याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आजच्या पिढीमधले जे पुढारी आहेत मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं झालं तर जयंत पाटील असतील, भाऊसाहेब उमरे असतील, संपतराव डोके असतील, मधुकर तावडे असतील, ही सगळी मंडळी या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेली आहे. या महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आमचा देवानंद शिंदे की एका सर्वसामान्य कुटुंबातला पोलिसाचा मुलगा, या महाविद्यालयामध्ये त्यांनी BSc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. MSc त्या ठिकाणी औरंगाबादला पूर्ण केली आणि प्राध्यापक म्हणून सुरुवात त्यांनी विद्यापीठामध्ये केली आणि तो परत शिवाजी विद्यापीठासारख्या एका नामांकित विद्यापीठाचा कुलगुरू त्या ठिकाणी होऊ शकला. आज ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे त्याचे बोर्ड मेंबर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. अशी कितीतरी मंडळी या महाविद्यालयातून, रामराव वाघ सारखे पोलीस महासंचालक होऊन गेलेले आहेत, ते सुद्धा या महाविद्यालयाचे विद्यार्थी. लोकायुक्त जे आपले होते डॉक्टर गायकवाड साहेब, जे हायकोर्टचे रिटायर्ड जज होते, ते सुद्धा या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. असे कितीतरी विद्यार्थी या महाविद्यालयाने या ठिकाणी समाजाला दिलेले की त्या त्या क्षेत्रात जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी. आता शिक्षणामध्ये तरुण पिढी मोबाईलच्या दुनियेत वाचन आणि वाचनाकडे विद्यार्थ्याचं लक्ष. जुन्या नानासाहेब पाटलांसारख्या एक विद्यार्थ्याचं तुम्ही गुण केलं आणि तसे बरेचसे विद्यार्थी डॉक्टर इथपर्यंत गेलेले, शास्त्रज्ञपर्यंत तुमचे विद्यार्थी गेलेले. तुम्ही आताच्या तरुण पिढीला जी वाहत चाललेली आहे मोबाईलच्या माध्यमातून, त्या विद्यार्थ्याला काय संदेश देणार? अत्यंत चांगला प्रश्न आहे. कारण या महाविद्यालयाचा जो काही लौकिक आहे तो अकॅडमिक एक्सलन्स ज्याला गुणवत्तामध्ये आपण म्हणतो ते अत्यंत चांगल्या प्रकारचं. दरवर्षी या महाविद्यालयाचा एक तरी विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेत गोल्ड मेडलिस्ट असतो, ज्याला आपण सुवर्ण पदक म्हणतो. प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी या महाविद्यालयाचा.
तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये जवळपास 11 विद्यार्थी या महाविद्यालयाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे. हा त्या ठिकाणी ह्या महाविद्यालयाचं गुणविलेखन आहे. परंतु ही जी त्या ठिकाणी सुरुवातीपासून आली या महाविद्यालयाची असलेली वाटचाल आहे, याच्यामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार सध्या काय होतं की थोडंसं तुम्ही म्हणताय तसं की वाचनाकडे विद्यार्थ्याचा कल कमी झाला. परंतु वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आम्ही काही उपक्रम महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यासाठी राबवतो. काही स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही घेतो. विद्यार्थ्यासाठी त्या ठिकाणी वाचनासाठी त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये रीडिंग रूम असेल त्याची त्या ठिकाणी सोय आम्ही करून देतो. आणि विद्यार्थ्यांना संध्याकाळी सुद्धा त्या ठिकाणी नाईट स्टडी करता यावी, कारण सगळ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली नसते, घरी शैक्षणिक वातावरण नसतं. त्याच्यासाठी त्यांना आम्ही नाईट स्टडीची सुद्धा उपलब्धता महाविद्यालयात करून दिलेली आहे. आणि त्याचा सुद्धा मी एक साक्षीदार आहे. मी स्वतः त्या नाईट स्टडीमध्ये शिकून किंवा देवानंद शिंदे जे कुलगुरू होते ते सुद्धा याच महाविद्यालयाच्या नाईट स्टडीमध्ये शिकून त्या ठिकाणी आज त्या पदावरपर्यंत त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर हे जे काही संस्कार आहेत या महाविद्यालयाने दिलेले तेच पुढच्या पिढीमध्ये कसे रुजतील याचा प्रयत्न आम्ही सर्व गुरुदेव कार्यकर्ते करतोय. आणि आज आमचं ग्रंथालय वाचनासाठी जे आहे ते 24 तास आजी विद्यार्थ्यांना आणि माजी विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी आम्ही खुलं करून ठेवतो. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास 1 लाखाच्या वर ग्रंथसंपदा या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची आहे. आणि सगळ्यात आनंदाची बातमी आपल्याला सांगायला काय हरकत नाही, येन लिस्टमध्ये हे महाविद्यालय देश पातळीवरती 1 नंबरचं आहे. हा सुद्धा एक महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. तर त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची कला वाचनाची त्या ठिकाणी क्षमता वाढावी, वाचन कलेकडे त्याचा कल वाढावा, म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी ग्रंथ कमी पडणार नाही. अवांतर वाचनासाठी काही त्या ठिकाणी रेफरन्स बुक्स असतील किंवा काही तुमचे दररोजच्या घडामोडी वाचण्यासाठीचे जे काही तुमचे त्या ठिकाणी दैनिक असतील, साप्ताहिक आहेत, पण त्या ठिकाणी वार्षिकांक आहेत, हे सगळे विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही लायब्ररीमध्ये आणि वाचनालयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. त्याचा विद्यार्थी सगळेजण त्या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचा कल त्याप्रमाणे वाढतोय. आणि जी आज तुम्ही जे म्हणताय की थोडासा मोबाईलकडे जो कल वाढलेला, म्हणजे मुलांना आता काय झालंय की मोबाईलमधून गुगलमध्ये उघडलं की सगळी इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याच्यामुळे थोडंसं वाचनाकडे दुर्लक्ष होतंय. ही वस्तुस्थिती झालेली आहे सध्याची. परंतु त्यातूनही या महाविद्यालयाचा जो पूर्वीपासूनचा जो काही संस्कार आहे, वाचनाचे छंद वाढवणं, वाचनाकडे विद्यार्थ्याचा कल वाढवणं, तो जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही उद्बोधन करणं आणि त्याचा कल ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त कसा होईल, त्यांचं सान्निध्य ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त कसं राहील याच्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमी प्रबोधन त्या ठिकाणी करत असतो. शेवटचा फार महत्वाचा प्रश्न आहे, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर कधीही होऊ शकतं सरसपाट, अशा पद्धतीचे व्याख्याते परिवर्तनवादी विचाराचे मोहम्मद देशमुख मानतात. आणि म्हणून पुस्तकाकडे जास्तीत जास्त लक्ष देणारे विद्यार्थी आपल्या या देशात जागतिक लेवलला बुद्धिमान व्यक्तिमत्व आणि देशाचे एक व्यक्तिमत्व दिसायला APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक लेवलला नंबर 1 चे विद्यार्थी आणि एक विचारवंत ठरले. या 2 महामानवाचा विचार तरुण कार्यकर्त्यांवर आणि तरुण विद्यार्थ्यांवर काय ठेवलं? विद्यार्थ्यामध्ये तुम्हाला सांगायला मला हरकत नाहीये, आम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते माझे सहकारी सगळे आम्ही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने उद्बोधन करतोच आहे. हे करत असताना त्याचं प्रतीक म्हणून तुम्हाला सांगतो की माझे 2 विद्यार्थी, एक टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये USA ला आणि एक नासामध्ये त्या ठिकाणी रिसर्चसाठी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले फिजिक्स विषयाचे, आणि दोन्ही विद्यार्थी आज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात संशोधनाचं. काही विद्यार्थी आमचे आपलं NCL जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे पुण्याला, देश पातळीवरची नॅशनल लॅबोरेटरी आहे, त्या ठिकाणी माझे काही केमिस्ट्रीचे सायन्सचे विद्यार्थी तिथं आज PhD करतात किंवा रिसर्च वर्क करतात. हे रिसर्च कल्चर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्यासाठी म्हणून आम्ही महाविद्यालयामध्ये CRC कॉमन रिसर्च सेंटर नावाचं एक युनिट सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्राध्यापकांनाही रिसर्च प्रोजेक्ट मेजर असतील, मायनर असतील किंवा PhD सारखे असतील ते त्यांनी त्या ठिकाणी करावे आणि त्याच्यातून एक रिसर्च कल्चर त्याच्यामध्ये निर्माण व्हावं आणि तेच कल्चर पुढे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवावं. त्याच्यासाठी आम्ही हे CRCचं सेंटर प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी खुलं केलेलं आहे. म्हणजे सायन्स स्टुडंटसाठी जे रिसर्च त्या ठिकाणी
अपूर्णता असते, लॅबोरेटरीज नाहीत म्हणून त्याचं काम वगैरे फळवतं, ती अडचण लक्षात घेऊन आपण CRC सेंटर चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना त्या ठिकाणी आपण 24 तास लायब्ररी आणि वाचनालय या पद्धतीनं नाईट स्टडी रूम असेल किंवा स्टडी रूम असेल या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि याच्यातून विद्यार्थ्यांच्या मध्ये एक रिसर्च कल्चर म्हणजे नवीन काहीतरी करण्याची उमेद त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून त्या ठिकाणी आमचा प्रयत्न, त्या ठिकाणी विद्यार्थी त्याला प्रतिसाद देत आहेत. आणि त्याचं प्रतीक म्हणूनच परवा मागच्या 4 वर्षाखाली ज्यावेळेस DBT स्टार कॉलेज जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची, तर त्या समितीकडनं, त्या डिपार्टमेंटकडनं या महाविद्यालयाला स्टार कॉलेजचं स्टेटस त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि मला सगळ्यांना अभिमानाने सांगावं वाटतं आपल्या चॅनलला की स्टार कॉलेज मिळवणारं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातलं एकमेव महाविद्यालय की ज्याला स्टार कॉलेजचं स्टेटस आज मिळालेलं, ते स्टेटस घेऊन हे महाविद्यालय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला आणि जागतिक लेवलचे विद्वान. तुम्ही आजच्या तरुण पिढीला किती तास अभ्यास करण्याचा संदेश देणार? त्यांनी 18 तास केला. आता पोरं 18 तास मोबाईल मध्ये वेळ घालवायचा, वाचनाकडे वेळ किती द्यावा आणि विद्यार्थी या महामानवासारखा कसा घडावा यासाठी शेवटच्या प्रश्नामध्ये कसा सांगता? अगदी बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकर हे तर आपलं दैवत आहे. त्यांच्या बरोबरी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला तिथपर्यंत करणं त्या ठिकाणी अशक्य बाब आहे. एवढं मोठं काम, एवढी विद्वत्ता बाबासाहेबांनी मिळवली. फक्त तो आदर्श समोर ठेवून पुढच्या पिढीनं कशा पद्धतीनं त्यांच्या बरोबरी जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा याच्यासाठी आम्ही नेहमी विद्यार्थ्याला त्या पद्धतीनं उद्बोधन करतो. आणि तुमच्यातला एखादा विद्यार्थ्याचा बाबासाहेब तयार व्हावा याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देतो. त्यासाठी जे काही तुम्हाला पुस्तकं लागतील, जे काही अवांतर वाचन असेल, त्यासाठी तुम्हाला 24 तास आम्ही ग्रंथालय, तुमचे स्टडी रूम असेल, नाईट स्टडी रूम असेल, ह्या सगळे उपलब्ध करून देतो. आणि त्याचा उपभोग विद्यार्थी घेत आहेत. बघूया, आमचं स्वप्न आहे की उद्याचं एखाद्या डॉक्टर बाबासाहेबांसारखा एखादा महामानव या महाविद्यालयातून तयार व्हावं, हे आमचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न आमचं बापूजींचं होतं आणि त्या पूर्तीसाठी आम्ही सर्व बरोबर काय करतो. तर धन्यवाद सर. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा संपादक आहे. या कॉलेजमध्ये प्रति बाबासाहेब आंबेडकर तयार करण्याचं आमचं स्वप्न आहे. त्या महामानवाची बरोबरी आज जगात कुणी केलेली नाही आणि करेल असं वाटत सुद्धा नाही. पण प्रयत्न करायला बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन, मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन या कॉलेजमध्ये एकतरी विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे. निश्चित एखादा विद्यार्थी घडवीन हे स्वप्न सुद्धा या स्टॉपचं आहे. या कॉलेजला स्टार कॉलेज म्हणून पहिला दर्जा या शहरामधून मिळालेला आहे. विद्यापीठाचा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये एकमेव कॉलेज परमहंस महाविद्यालय हे कॉलेज आहे. खडतर प्रवासच्या वतीनं उस्मानाबाद शहरातून, जिल्ह्यातून सर्व तरुण पिढीने विचार करावा. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते होत असतं घर सपाट, अशी परिस्थिती आज आपल्यावर ओढावू नये. महामानवाचा विचार घेऊन या कॉलेजमधून इंजिनियर, डॉक्टर, वकील, देशाच्या टॉप लेवलचा एखादा विद्वान या कॉलेजमधून बनावा. ज्यांना महात्मा गांधीचा दर्जा दिला आज प्राचार्य जयसिंगराव देशमुख साहेबांनी, ते नानासाहेब पाटील याच कॉलेजमधून शिकले. या ठिकाणी नामवंत असणारे राजकारणी कार्यकर्ते पण प्रामाणिक नेतृत्व असणारे कार्यकर्ते याच कॉलेजमधून शिकले. असेच प्रामाणिक कार्यकर्ते प्रत्येक वर्षाला या कॉलेजमधून बाहेर पडावे. या कॉलेजमधून गोल्ड मेडल सुद्धा विद्यार्थी आहेत असंही सरांनी सांगितलं. जागतिक लेवलच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा हा विद्यार्थी झळकावा, देशाच्या टॉप लेवलचा विद्यार्थी झळकावा अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या बघू आपण या कॉलेजमधून विद्यार्थी कसे घडतील आणि ते घडवण्यासाठी यापुढेही स्टॉप कसा कार्य करेल याकडे लक्ष आहे.
मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, या चॅनलला शेअर करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर, धन्यवाद रामकृष्ण महाविद्यालयांचा सगळ्या स्टॉपला शुभेच्छा, सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. दोनच कॉलेजेस झाले 1959. एक हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा. 1959 म्हणजे विद्यापीठ स्थापन झाल्यानंतरची पहिली कॉलेज. एवढा मोठा या महाविद्यालयाला इतिहास. आणि 1959 नानासाहेब पाटील सुद्धा मला एकदा बोलताना बोलतो की मी औरंगाबादला प्रवेशासाठी गेलो आणि औरंगाबादला प्रवेशही घेतला, पण नंतर समजलं की उस्मानाबादला सुद्धा कॉलेज निघतंय. आणि त्यावेळेस बापूराव मास्तर जगदाळे जे आर्य समाजचे होते त्यांनी स्वतःची जी काही दगडी इमारत होती तिथं आश्रमशाळा, ती इमारत सुरुवातीला कॉलेज सुरू करण्यासाठी, आणि त्या इमारतीमध्ये एका हॉलमध्ये मध्ये तुराट्याचं कूड घालून पार्टिशन करून एकीकडे क्लासरूम आणि एकीकडे ऑफिस, अशा पद्धतीने या महाविद्यालयाची सुरुवात झाल्याचा अनुभव नानासाहेब पाटलांनी कथन केला. तिथं मी सुरुवातीला प्रवेश केला. असे परिस्थितीतून या महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि नंतर त्याची जळणघळण होत होत आणि जसजसा लौकिक वाढत गेला, जसं या महाविद्यालयाची त्या ठिकाणी अकॅडमिक एक्सलन्स वाढत गेला, तसतसं विद्यार्थ्याचा ओढ वाढत गेला. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांवरती सुरू झालेले महाविद्यालय बोटावर मोजण्या इतक्या मुलावरती सुरू झाले महाविद्यालय आज जवळपास 3,500-4,000 विद्यार्थ्यांचं पहिल्या बॅचचे पहिले नाही ते अभय शापूरकर नंतरचे. नानासाहेब पाटील तुमचे आमचे BR जाधव म्हणून प्राध्यापक होते, बंग सर म्हणून त्याचे विद्यार्थी, शिवशरण तात्या त्यावेळेसचे विद्यार्थी होते. ही सगळी जुनी मंडळी पहिली. दुसऱ्या फळीमध्ये मग नंतर हे तुमचे एकनाथ राजे निंबाळकर, नंतर हे तुमच्या शहापूरकर डॉक्टर, जिंतूरकर डॉक्टर, किती. आणि एक काळ असा दबदबा या महाविद्यालयाचा होता, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद आणि ॲग्रिकल्चर कॉलेज परभणीचं विद्यापीठ. एक काळ असा दर होता की मॅक्झिमम मुलं ही एकट्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची शिकून असायची. इतका अकॅडमिक दरारा या महाविद्यालयाचा आणि अजूनही तो टिकवला. त्या पद्धतीने कितीतरी डॉक्टर, कितीतरी इंजिनियर, कितीतरी वकील चालले, कितीतरी प्रशासकीय अधिकारी या महाविद्यालयात, कितीतरी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते असे या महाविद्यालयाला आजपर्यंत. आणि फार दुर्मिळ परिस्थिती, इथल्या भागाची गरज ओळखून बापूजींनी सुरू केलं आणि हे लावलेलं रोपटं आज एवढं मोठं लक्षात पात्र झालं. आज इथं या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, PG आहे
आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा 4 रिसर्च सेंटर हे आपण चालू प्रत्येक वर्षी 3,500-4,000 विद्यार्थी दरवर्षी. काही कमी नाही. उलट काही वर्गाचे प्रवेश आपल्याला थांबावे लागतात. मेरिट प्रमाणे करून जी प्रवेश क्षमता त्या वर्गाची आहे तेवढी झाली की ते स्टॉप करतात. अशी परिस्थिती या माध्यमाची अजून देखील पर्टिक्युलरली सायन्स आणि कॉमर्सच्या पद्धतीमध्ये मेरिट प्रमाणे प्रवेश करून कोण आणि नाही त्याची सुद्धा सोय महाविद्यालयाने करून दिलेली आहे. आज प्रति विद्यापीठासारखं हे महाविद्यालय. आज इथं 11वीला आलेला विद्यार्थी BA BCom BSc होतो, सोबतच त्याला पुढे पदव्युत्तर शिक्षणाची MA MCom MSc ची सुद्धा सोय या ठिकाणी. आणि MCom MA MSc झाल्यानंतर एखाद्याला काही विद्यार्थ्यांना रिसर्च करायचं झालं PhD वगैरे तर 4 विषयाचं रिसर्च सेंटर सुद्धा या महाविद्यालयात काम. हिंदी, इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि हिस्ट्री 4 विषयाचं PhDचं सेंटर सुद्धा इतका मोठा त्या ठिकाणी. हिंदी, अर्थशास्त्र, इतिहास आणि कॉमर्स 4 विषय. ह्यासोबतच मुक्त विद्यापीठामधूनही त्या ठिकाणी आम्ही अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे काही कोर्सेस BA BCom BSc चे चालू आहेत. त्यासोबतच काही प्रोफेशनल कोर्सेस ज्याच्यामध्ये जर्नलिझम असेल, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन सारखा MBA सारखा अभ्यासक्रम असेल किंवा तुमचा बिलीफ सारखा कोर्स असेल लायब्ररीसाठीचा, ते सगळे कोर्स आम्ही मुक्त विद्यापीठामध्ये येतो. तिथंही जवळपास एवढी या महाविद्यालयाची संख्या 3,500-4,000 त्याच्यात तारलेली संख्या मुक्त विद्यापीठामध्ये. म्हणजे जवळपास या दोन्ही याची संख्या काढली मुक्त विद्यापीठाने RP कॉलेज तर जवळपास 7,000 ते 8,000 विद्यार्थी या महाविद्यालयात. आणि आम्हाला संधी आहे की तुमच्या कॉलेजला अधिक चांगले विद्यार्थी कसे देता येतील आणि ते विद्यार्थी घडवावे अशी तुम्हाला संधी आहे. तुम्हाला ही भेट मिळाल्याबद्दल